मला आहे ना ह्या बीचला बघितलं ना, ह्या समुद्राला निळं निळं पाणी बघून मला लिटरली रत्नागिरी एकदा म्हणजे कसं 7-8 वर्षापूर्वी आम्ही रत्नागिरीला गेलो होतो आमच्या फ्रेंड्सच्या घरी. तर रत्नागिरी आम्ही फिरलो होतो, रत्नागिरी सिंधुदुर्ग. तिकडे पण असे पूर्ण निळे निळे समुद्र आणि स्वच्छ किनारे होते, समुद्रकिनारे. त्याची पूर्ण आठवण येते महाराष्ट्राच्या. हा जो भाग आहे ना, हा आहे न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडचा टॉप एंड आहे. इथे न्यूझीलंडचं नॉर्थ आयलंड संपून जातं, म्हणजे न्यूझीलंडचा एंड, न्यूझीलंडचा लास्ट पार्ट आहे हा भाग. तर इथून 100 किलोमीटर्स लांब एक कटाया म्हणून टाऊन आहे छोटंसं, आणि त्याच्यानंतर हे लागतं. बस ह्याच्यानंतर काहीच नाही पुढे. तुम्ही हे बघताय त्या लाईट हाऊस, आता इथून एकदम छोटं दिसतंय पण जवळजवळ तुम्हाला दिसेल. तर आता तुम्ही माझ्या पाठी बघत असाल ना, ते आहे लाईट हाऊस. लाईट हाऊसची इथली हिस्ट्री कशी माहिती आहे का, इथे जवळजवळ ह्या केपरंगामध्ये वर्षाला 1,20,000च्या वर व्हिजिटर येतात फक्त व्हिजिट करायला ह्या जागेला. पीक आवर्स म्हणजे सीझनमध्ये, पीक टाईममध्ये, पीक सीझनमध्ये म्हणजे सीझन टाईमला. म्हणजे समजा तुम्ही सप्टेंबरपासून सुरू होतं, विंटर गेलं की समर सुरू होतं इकडे सप्टेंबर ऑक्टोबर नंतर ते अंटील डिसेंबर जानेवारीपर्यंत. तर आहे सीझन इकडे. इक्वेटर आहे 3,827 किलोमीटर. लॉस एंजेलिस आहे 10,479 किलोमीटर इकडून. डायरेक्शन सेम आम्हाला दाखवलं होतं. जर साऊथ आयलंड होतं ना न्यूझीलंडचं, तिकडे पण होतं एंडला असं दाखवलं होतं. तो एंड ऑफ साऊथ आयलंड होता ना, तिकडून हे डायरेक्शन दाखवलं होतं असं. तर शेवटी आम्ही सगळं बघितले रेस्टॉरंट्स, पण आम्हाला तिकडे काही खायला भेटलं नाही, एवढं चांगलं वाटलं, ऑप्शन भेटला नाही. म्हणून आता मॅकडॉनल्ड्समध्ये आलो आहे ड्राईव्ह थ्रूला. इथे ऑर्डर देऊ आणि इथून टेकअवे घेऊ, पिकअप तिकडे निघून जाऊ मग आमच्या हॉटेलवर तिकडे. तर नमस्कार मंडळी, आज आमचा दुसरा दिवस आहे आणि मी आता जस्ट कीज रूमच्या दिल्या चेकआउट काउंटरवर जाऊन चेकआउट केलेलं आहे. आता वेट करतो, गाडी स्टार्ट केली आहे, कोल्ड स्टार्ट आहे माझी कारण थंडी आहे आता सध्या इकडे ना. तर आता आमचा प्लॅन आहे, इथून आम्ही निघणार आहे कौरी फॉरेस्ट म्हणून आहे तिकडे. म्हणजे तिकडे एक झाड आहे एक मोठं, म्हणजे एकच नाही भरपूर झाड, जंगल आहे ते, फॉरेस्ट आहे म्हणून त्याला बोलतात. पण त्या झाडांचं वय आहे कमीत कमी जवळपास 1,000 वर्षापेक्षा जास्त आहे असं बोलतात. ते जाऊन बघणार आहे. कौरी फॉरेस्ट वॉक आहे तिकडे, म्हणजे सगळं दाखवलंच तुम्हाला. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे पॅरेट प्लेसला. तिकडे पॅरेट प्लेस असं बोलतात कारण की तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे मतलब प्रजातीचे ना वेगवेगळ्या पॅरेट्स आहेत आणि बाकी सगळे बर्ड्स आहेत. आणि मग आपण स्वतः फीड करू शकतो, ते आपल्या खांद्यावरून बसणार वगैरे असं आहे. मी बघितलं इंटरनेटवर. तिथे जाऊन ते एक्सप्लोअर करू आम्ही. पेड एंट्रन्स आहे, एंट्री पेड आहे, तर ते करू. त्याच्यानंतर पाह्या म्हणून अजून इकडे एक टाऊन आहे, एक छोटंसं गाव आहे, तर ते खूप फेमस आहे टुरिस्टसाठी इकडे. फॉरेनर्स न्यूझीलंडच्या बाहेरचे पण न्यूझीलंडमधले पण दरवर्षी स्पेशली समर टाईम उन्हाळ्यामध्ये तिकडे व्हिजिट करायला जातात. तर आम्ही तिकडे पण जाणार आहोत, तिकडे पण फिरू आणि त्याच्यानंतर मग असंच आमची जर्नी चालू राहील. तर आता आम्ही इकडे थांबलो आहे बिग रिवर कॅफे. या कॅफेमध्ये जाऊन काय तर ब्रेकफास्ट करू आणि मग निघूया. तर आता आमचं झालं आहे नाश्ता करून, ब्रेकफास्ट झाला आहे, कॉफी पिली, मी हॉट चॉकलेट पिलं ॲक्च्युली, आणि सँडविच खाल्लं. तर सकाळी पोटाला आराम झाला. आता अजून पण आम्ही कटाईमध्येच आहे. हॉटेलमधून निघाल्यापासून आम्ही थांबलो होतो ब्रेकफास्ट बघायला, पण ते भेटलं लगेच. कॅफे होता तर चांगलं होतं जेवण इकडचं, म्हणजे सँडविचेस चांगले होते, कॉफी पण चांगली त्यांची. मग आता इथून आम्ही निघू, जसं मी बोललो पहिल्या व्हिडिओमध्ये, इथे जाणार आहे कौरी फॉरेस्ट जे झाड आहेत 1,000 वर्ष जुनी, 1,000 वर्षांपेक्षा जास्त एज आहे त्या झाडांचं. तिकडे जातो आम्ही आणि तिकडे मग पॅरेट प्लेस आणि पाह्या टाऊन ॲज युजल, जसं बोललो होतो आधी मी तसंच. तर चला भेटू तिकडे. तर आता आम्ही आलो या पार्कमध्ये, कौरी वॉक, 5 मिनटाचा वॉक आहे. हा सगळा फॉरेस्ट आहे, सगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील झाडं. आता हे नाही आहेत काय 1,000 वर्षाची पुराणी ना जो ओल, पण हे बाकी आहे, दिसेल तुम्हाला. हा सगळा वॉक आहे. जर तुमच्याकडे मुलं असतील ना सोबत, तर जरा काळजी करून चालायचं, का इकडे सरळ खाली जायचा चान्स आहे इकडे तिकडे फिरता. तर बाकी चांगलंच आहे,
इकडे जवळजवळ जसं मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये 1000 वर्षांपेक्षा जास्त जुनी झाडं आहेत इकडे. आता दिसेल हे सगळे झाडे आहेत पण हे ह्यांचं काय 1000 वर्ष नाही आहे हे असतील जवळपास कमी. पण पुढे आहे जसं जाऊ तुम्ही, हे पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. फक्त हा वॉक बनवला त्या लोकांनी चालायला लोकांना. पण मोठी झाड दिसेल त्याच्यावर लिहिलेलं आहे त्यांनी बोर्ड वगैरे लावून की हे झाड एवढ्या वर्ष जुनं आहे, तेवढं वर्ष जुनं आहे असं. आता हे बघताय का झाड आहे अरे खोड, कॅमेरा पण फिट होत नाही याचं खोड. दाखवतो किती मोठं आहे बघा. कॅमेरा बरोबर एवढं उंच केले तरी बापरे. आणि एकदम मजबूत खोड आहे ते. हे बघा आताच एक मोठी बस आली आहे पूर्ण ह्या कोरी फॉरेस्टची टूर करवते या लोकांना. A few moments later. आता आम्ही निघालो आहे इकडून पॅरेड प्लेसमधून. आता इथून जाऊ पुढे पाय्याला. आता चांगलं होतं जसं तुम्हाला दाखवलं, मस्त होतं तिकडे. तसं केजमध्ये फ्री काय झालं तसं केजमध्ये होते सम पॅरेट्स आणि सम पॅरेट्स तर त्या लोकांनी बाहेर ठेवले होते उघडे, जे फ्रेंडली होते ते. पण हां त्यांनी सांगितलं होतं की हाताने खाऊ घालू नका बर्ड्सला, कदाचित ते तुम्हाला चावतील असं होईल. म्हणून त्याच्यामुळे आम्ही प्लेटमध्ये देत होतो जेवढं होईल तेवढं. बाकी ते मी सजेस्ट करेल जर तुम्ही जर येत असाल ना तर फक्त एक वाटी घ्या ते जेवण त्यांचं. 2 वाट्या घेऊन फायदा नाही, वेस्ट होऊन जाईल असे. तर चला आता आम्ही निघतो पायाकडे. पाया तुम्हाला दाखवतो आणि मग तिथून पुढे जाऊ तसं. ओके.